पांडवाचा आज काळ आला होता, पण वेळ आली नव्हती असेच म्हणावे सगळे. भाऊसाहेब, 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 माधव, पांडू, अरे कुठे आहात तुम्ही? पांडवा, माधव, अरे बघ भाऊसाहेबांना काय झाले ते. भाऊसाहेब काय आहे? मौत केली, मौत. ही कसली मौत? पाहणार तो बाळंबटजी घाबरतायत का नाही ते. तुम्ही घाबरलात बाळंबटजी. म्हणजे आमचे नाटक उत्तम म्हटलेले आहे. भाऊसाहेब, आम्हाला तुमचे हे नाटक पसंत नाही. असू दे हो, मला ना हल्ली प्रत्येक विषयामध्ये मौज कराविषयी वाटते. बरं ते मरू दे. पांडवाबद्दल पांडवाबद्दल काय सांगत होतात? भाऊसाहेब, पांडूला साप चावला होता. अरे देवा. जनावर मोठे होते, पण कोणते आणि कसले ते काही कळले नाही. पण भाऊसाहेब, तुमच्या विहीणबाईंनी मात्र खूप धीर दाखवला. त्यांनी ते सारे विष तिथल्या तिथे उतरविले आणि नंतर त्यास काढा दिला कसला तरी आणि वरती लेपही लावला आणि त्यांच्यामुळेच आता पांडूचा जीव वाचला असे म्हणावेस हवे. खरोखर आमच्या विहीणबाई म्हणजे मोठा धीराची बाई बघा. कौतुकच करावयास हवे. पण भाऊसाहेब, त्या उदयिक निघावायचे म्हणतायत. त्यांचे काहीतरी ते पाण्याचे प्रकरण चालू आहे ना? हो, पण त्याचा निकाल त्यांच्या विरोधातच लागला. आता माधव म्हणत होता तो स्वतः विहीणबाईंबरोबर देवराष्ट्रात जाणार आहे. वा. बरोबर सार्वजनिक काकाही आहेत आणि पाण्याचा प्रश्न सोडवूनच तो येणार असं म्हणत होता आणि तेच तुम्हाला सांगावयास मी इथे आलो. पण तुम्ही. आमचे आशीर्वाद आहेतच हो. हो, त्याचे सार्वजनिक कार्य जे काही चालू आहे त्याबद्दल आम्हास कौतुक आहेच. पण विधवा विवाह आणि स्त्रियांचे शिक्षण हे जे काही खूळ त्याच्या डोक्यामध्ये आहे त्याची मात्र भयंकर चीड येते बघा आम्हास. हो, पण भाऊसाहेब, आम्हाला मात्र आजच्या तुमच्या या सोंगाची चीड आली आहे, हे ध्यानात घ्या. बाळंबटजी, बाळंबटजी ऐकून तरी घ्या. अरे देवा. हे बघा, मी तुमच्यावर काही उपकार केलेले नाहीत, कळले का? तो उपकार मानणारच, पण मी म्हणते तुम्हाला इतका हुतहुतेपणा करायची काय गरज होती? काही मान मर्यादा आहे की नाही तुम्हाला? तुम्ही वैद्यकी जाणता तर दुसऱ्या कोणास सांगायचे होते? नोकर माणसाच्या पायात हात लावणे शोभते का तुम्हाला? तो मेला असता तरी 72. पण घरातल्या बायकांनी मर्यादा सोडून वागलेलं मी जराही खपवून घेणार नाही. आपण जीवास त्रास करून घेऊ नये. आई नाही लावून घ्यायची मनास. परंतु आमच्या मनास मात्र फार लागले आहे. ताई काकूंचे वर्तन सर्वस्वी चुकीचे होते. त्या तुमच्या आईस पांडूस जे काही बोलल्या ते अत्यंत क्लेशकारक होते. लोकांस ही साधी गोष्ट कशी कळत नाही की स्त्री पुरुष हे ईश्वरानेच निर्माण केलेले असल्यामुळे त्यांच्यात भेदभाव करणे म्हणजे ईश्वरावर भेदभाव करण्याचा आरोप करण्यासारखे नाही काय? स्पर्शास्पर्शांचा बाजार घालणे, जातीभेद मांडणे यापैकी कोणतीही गोष्ट खऱ्या हिंदुत्वास आवश्यक नाही. निरनिराळ्या गोष्टींमध्ये मतभेद असूनही मुख्य तत्वाकडे दृष्टी ठेवल्यास हे सारे एकच आहे हे जाणविल्याशिवाय राहत नाही. परंतु पंचायत अशी आहे रमाबाई
की हिंदू धर्माची मूळ तत्वे समजून न घेता रूढींच्या अवडंबरासच लोक धर्म मानतात. त्यामुळे हिंदू परंपरांचा आम्हास अतिशय अभिमान असूनही स्वतःच हिंदू म्हणवताना हे रूढींचे ओझे बळजबरीने व्हावे लागते. वास्तविक हिंदू परंपरा आणि पाश्चात्य समाजाचे एकत्र जमून काम करण्याचे कौशल्य, स्त्री पुरुषांच्या वास्तविक योग्यतेचे ज्ञान, औदार्य, बंधुत्व आणि आचार विचारांचे स्वातंत्र्य यांचा मेळ घातला तरच आपल्या समाजाची प्रगती होणार आहे. आजच्या सारखा प्रकार म्हणजे केवळ लांछनच होते. तुमच्या आईन सांगा, उद्या पहाटेच आम्ही स्वतः आणि सार्वजनिक काका तुमच्या गावी निघत आहोत तळेकाठेच्या सरपंचांशी बोलण्यासाठी. हरि ओम नमस्ते गणपते तुम्हें प्रत्यक्षम तत्वमसि तुम्हें किलम कर्ता असि तुम्हें धर्ता असि तुम्हें हर्ता असि सर्वं ब्रह्मा असि तुम्हें साक्षादात्मासि नित्य अमृतमच्मि सत्यमच्मि तुम वक्तारम श्रोतारम दातारम दातारम अनुचरम शिष्यम पश्चातत पुरस्ताद उत्तरत पाहि समन्तात्त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममया त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि. बाळंबटजी, ओ बाळंबटजी, माधव आणि विहीणबाई आल्या होत्या. निघताना सांगावयास भेटावयास. आम्ही कौतुक केले हो त्यांचे. म्हणजे माधव पाण्यावर तोडगा काढावयास निघाला म्हणून आणि विहीणबाईंनी पांडवाचे प्राण वाचविले म्हणून. चांगले केले नाही बाळंबटजी? अहो काय 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 करताय? का कापूस खंड्याची गोष्ट सांगतोय की काय आम्ही? हा पुन्हा बोला काहीतरी. अहो एवढी देवाची पूजा करताय, लहान मुलासारखे रागवताय काय, रुसताय काय? अहो काहीतरी बोला. बरं बाबा आम्ही चुकलो, क्षमा करा आम्हास. आता हे मस्तक टेकू का? पायावर टेकू? मी कोण? तुम्ही जिथे माधवास किंवा माईसाहेबास जुमानले नाही तिथे मी कोण? असे बोलू नका हो. तुम्ही आम्हास वडील बंधूंप्रमाणे. आमचे कोड कौतुक तुम्ही नाही करणार तर कोण करणार? म्हणजे जरासे आम्ही लहान मुलांसारखे वागलो असे रागावून रुसून बसू नका आमच्यावर. मला एक सांगा, असे म्हणतात की नाही म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण म्हणतात की नाही? प्रसाद देताय? वा वा. परमेश्वर पावलाच म्हणायच्या बाळंबड्डींच्या रूपाने. म्हातारपण आले म्हणून कबूल केलेत ना? हो. मग यापुढे बालकासारखे वागू नका. बा कशी गुरूंची आज्ञा. बरं वाटले तुम्ही बोलू लागलात ना, ते हलके होते बघा. आता स्तोत्र आपण पुढे म्हणू. हा त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममया त्वं सच्चिदानंद. काय गो माई? नाही म्हणे विहीणबाई पहाटे पहाटेच गेल्या त्यांच्या घरी. हो, त्या आल्या होत्या तुम्हाला सांगायला, पण तुम्ही निजला होतात. मी कसली निसतीये? पण म्हटले सकाळी सकाळी हिचे तोंड बघून स्वतःच्या दिवसाचे कल्याण कशाला करून घ्या? इतके टोकाला जाण्याची खरोखरीच गरज आहे का ताई? अगो बाई, पण मी म्हणते तुला तिची कड घेण्याची काय गरज आहे? अगो तेच तर म्हणते मी. पण ताई, एक गोष्ट तुझ्या ध्यानात आली का? अगो माधव विहीणबाईंसोबत देवराष्ट्रास गेलाय. नुसता गेला नाहीये, त्या कोणत्या सरपंचांना विनंती करणार आहे म्हणे. ती पाण्याची काहीतरी भानगड चालू आहे ना रमेच्या गावची. काय सांगतेस काय दुर्गे?
खरे की काय? मी कशाला खोटे बोलू ताई काकू? मी स्वतः ऐकले आहे. दादा रमेश सांगत होता. बाई 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 बाई, आता तर अगदी शर्थच झाली हो. नाही, हा तिथे जाऊन त्या सरपंचाच्या पाया का पडणार आहे? अगो निकाल तर त्याच्या विरुद्धच दिलाय ना माधवाने. काय गो? कल्याणच आहे अगदी. पण मी काय म्हणते, त्या गावाचे जर भले होणार असेल तर थोडेसे नमते घेण्यास काय हरकत आहे? अगो हरकत काही नाही गो माई. पण एक गोष्ट ध्यानात आली का तुझ्या माई? नाही, सासू सासऱ्यांकडे ओढा भारीच वाढलाय हो आजकाल माधवाचा. अगो त्या सरपंचाची बाजू लंगडी आहे हे ठाऊक असताना देखील त्याच्या बाजूने निकाल द्या अशी म्हणण्याची त्याच्या सासूची हिंमतच कशी होते म्हणते मी. नाही नाही वहिनी, त्याचे काय आहे, आपला जावई हा प्रश्न या ना त्या मार्गाने सोडवेलच अशी खात्रीच होती विहीणबाईंना. आणि अगदी तसेच झाले. गेला ना उठून देवराष्ट्रास. अगो माई बघो, नाही एके दिवशी रमेश घेऊन जाईल आणि घर जावई होऊन बसेल तिथे. मग नको बसूस रडत. रमा वहिनी, काय झाले? तुमचा चेहरा का उतरलाय? नाही, काही नाही. कळले. आई परत गावाला गेल्या म्हणून ना? नाही हो. खोटे बोलू नका. अहो तुमचा चेहरा सांगतोय. पण मला कळत नाही, आई इतक्या तातडीने का गेल्या? दादाने तर त्यांना महिनाभर राहा असे सांगितले होते. अहो मी स्वतः ऐकले. मुळीच नाही. उलट ह्यांनीच दादाचे कान भरले असतील. म्हणून तर दादा उठून स्वतःच घेऊन गेला ना त्यांना. ह्या म्हणजे तू नाही बाबा. असली कान बिन भरण्याची सवय तुला आहे, रमा वहिनींना नाही. आबा, हे असले उद्योग मी करत नाही. हे असले उद्योग तुम्ही म्हणजे स्वतःला जास्त शहाणे समजताना तेच करतात. मी कसे सगळे अगदी तोंडासमोर बोलतो. आत्ता बोलतोय तसा. पण जे बोलतोस ना ते वाईटच बोलतोस. दुष्टासारखे बोलतोस. मुळीच नाही आबा. काल झालेला सगळा प्रकार माहिती आहे ना तुला? रमा वहिनींच्या आईंचा अपमान झाला म्हणून त्या गेल्या. हे बघ आबा, तू थांबा बघू तुम्ही दोघे. जेव्हा बघावे तेव्हा नुसते भांडत असता. तुझ्यामुळे गेल्या त्या. माझ्यामुळे नाही, तुझ्याचमुळे. अरे जेव्हा बघावं तेव्हा तू भांडणच करत असतोस. मी खरे ते बोलतो. भांडायचं तुम्हाला असतं. तुझ्याशी बोलण्यातला काहीच अर्थ नाहीये. नको ना बोलूस. तुमच्याचमुळे सगळे पळून जातात. बाकी माधवराव, तुमच्या सासूबाई मोठ्या धीराच्याच. पाण्याचा प्रश्न घेऊन त्या थेट पुण्यात थडकल्या. नाही म्हणजे मनोहरांची केस वीक आहे हे त्या ठाऊक असावे. पण काहीही म्हणा, हे निमित्त घेऊन त्या आल्या आणि त्याविषयी बोलल्या, हे फार मोठे धाडसच म्हणायचं. नाही म्हणजे त्यांच्याकडील जुने वळण लक्षात घेता हे सोपे नव्हते. होय, कालच्या सापाच्या प्रसंगातही त्यांनी मोठेच धैर्य दाखवले. होय, आणि अपमान सुद्धा दुरुत्तर न करता सोसला हे विशेष. बरं माधवराव, त्यांची बग्गी आपल्या सोबतच ठेवायला सांगितली आहे ना? नाही म्हणजे काही लागले सवरले तर बरे. हो, तसेच सांगितले आहे. पाहूया आता या देवराष्ट्राच्या मोहिमेमध्ये कितपत यश मिळते ते. निघालो तर आहोच. पण माधवराव, तो तळेकाटेचा सरपंच मात्र मोठा धूर्त माणूस दिसतो आहे. अशी माणसे सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर सारे नियम वाकवून स्वतःची धन करतात. परंतु हे करीत असताना आपण जनहितास मोठाच धक्का पोचवित आहोत आणि त्यामुळे कित्येकांचे अपरिमित नुकसान होते आहे याची थोडी सुद्धा त्यांस जाणीव नसते. होय, आणि आता देवराष्ट्राचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला अशा लबाड गृहस्थाकडून झालेला अपमानही मुकाट्याने गिळावा लागणार आहे. खरे आहे. आपल्या दृष्टीने जनहित महत्वाचे आहे. होय, वासुदेव बळवंत फडके तर लोकांची विपन्नावस्था पाहून तळमळत आहेत. यावेळच्या दुष्काळाने लोकांचे कंबरडेच मोडले आहे माधवराव. फडक्यांनी तर संपूर्ण दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. लोकांचे दुःख आणि हतबलता पाहून फडक्यांचे रक्त उसळते आहे. माधवराव, आपणही साऱ्यांनी वारंवार हेच म्हटले की दुष्काळ जरी निसर्ग निर्मित असला तरी लोकांच्या विपन्नावस्थेस हे परकीय सरकारच जबाबदार आहे. वासुदेव बळवंत फडक्यांची कळकळ कळते आहे.
परंतु बंड करण्याची ही वेळ नव्हे. नोकर माणसाच्या पायात हात लावणे शोभते का तुम्हाला? तो मेला असता तरी बेहत्तर. पांडू काका हे कुठे निघाले? पांडू काका, पांडू काका, अहो कुठे निघालात तुम्ही? मी चाललो रमाबाईनी. पांडू काका, अहो चाललो म्हणजे? या वाड्यातला माझा शेर संपला. अहो हे कुणी सांगितले तुम्हाला? कुणी कशाला सांगायला पाहिजे? काल माझ्यावरून एवढं वादुंग झालंय. पांडू काका, नाही हो, त्या माऊलींनी माझा जीव वाचवला, पर त्यांचाच अपमान झाला. आणि त्यांचा अपमान होत असताना मी काय बी करू शकलो नाही. हे काळ झाला, लई घर पडल्यावानी झालंय बघ, लई घर पडल्यावानी. पांडू काका ऐका ना, अहो असे काही नाहीये, खरेच आईने ते नाही लावून घेतले हो मनास. अहो ती ज्या कामासाठी आली होती ना त्याच कामासाठी परत गेली. नका माझी समजूत घालू रमाबाईनी तुम्ही. अहो मी नोकर माणूस, मी जगलो काय आणि मेलो काय? या वाड्याला हाय का त्याचं काय सोय रसूतक? नाही, असं म्हणतात की जिथं माय आटती ना तिथं राहू नये. माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. पांडू काका, पांडू काका ऐका ना. पांडू काका थांबा ना हो.